चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात प्रभाग क्रमांक 17 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उभे असलेले पियुष धुपे आणि त्यांच्या गटातील यशवंत सोयाम व आरती भगत या उमेदवारांची प्रचार रॅली आज काढण्यात आली। वार्डातील सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले। प्रभागाला लागून असलेल्या जंगलामुळे परिसरात वन्य प्राण्यांचा धोका भेडसावत असतो, यावर महत्त्वाचे पाऊल उचलित प्रभावी उपाययोजना राबवणार असल्याचे ते म्हणाले। वार्डातील पाणी समस्या, विद्युत पुरवठा, नाली रस्ते आदी प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असल्याचेही धुपे म्हणाले। सर्वांना नमस्कार, मी माझा परिचय देतो। मी पियुष दयावंती यशवंत धुपे, रयतेचे राजे शिव छत्रपती, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर महापुरुष बिरसा मुंडा, त्याच्यानंतर आपले महात्मा ज्योतिबा फुले, वीर बाबूराव पुलकेश्वर शेडमाके, महात्मा जिजाई, माँ सावित्री या सर्वांना माझा मानाचा त्रिवार वंदन। मी सर्वांना सांगू इच्छितो की या आमच्या 2026 ला चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ इच्छित आहे। या निवडणुकीमध्ये मी अ गटातून उमेदवार आहे पियुष दयावंती यशवंत धुपे, आणि ब गटातून आहे यशवंत वासुदेवजी श्रीराम, क गटातून आहे आरतीताई भगत। आमचं तिघाचं पॅनल आहे। आम्ही तिघाचं पॅनल बनवून आमच्या प्रभागातील विकासासाठी एक उपाययोजना केली आहे। ती म्हणजे आमच्या वार्डातील प्रथम जो मुद्दा आहे तो आहे पट्ट्याचा। आतापर्यंत जे 40 वर्ष झाले अजूनपर्यंत आमच्या प्रभागातील लोकांना पट्टे नाही। या मागचं कारण हे आहे की 2022 मध्ये माननीय पंतप्रधानजी भारतीय जनता पार्टीच्या यांनी एक आश्वासन दिलं होतं आमच्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील लोकांना की सर्वांसाठी आम्ही घरे देऊ, पण अजूनपर्यंत त्या घरांना जेव्हा आम्ही आमच्या प्रभागातील लोकांना जेव्हा अर्ज केला तेव्हा त्यांनी म्हणतात की तुमच्या वार्डातील लोकांना पट्टे नाही असल्यामुळे ते आमच्या घर प्रलंबित आहे। तो एक मुद्दा आहे, त्या पट्ट्यासाठी आम्ही भरणार आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या प्रभागाला लागून जंगलचा परिसर आहे, तिथं वाघाचं वन्यजन्य प्राण्याचं वास्तव्य होते। तिथं अजूनपर्यंत जे माझे वास्तव्यात असलेले नगरसेवक आहे सन्माननीय रामटेकेजी आणि बाकीचे जे नगरसेवक आहे यांनी आतापर्यंत तिथं काही उपाययोजना नाही केल्या आहे। ते म्हणजे महत्वाचं, आम्ही तिथं वॉल बनवणार जेणेकरून जनावरांचं आमच्या प्रभागामध्ये येणं जाणं न व्हावं म्हणून आम्ही एक भव्य दिव्य अशी वॉल बनवणार आहोत। त्याच्यानंतर तिथं पथदेवाचं नियोजन करणार आहोत आणि जो झोपडपट्टी म्हणून आमचा परिसर ओळखला जाते त्याला आम्ही त्या नावच आम्ही मिटवून टाकणार आहोत। आणि आमच्या वार्डाचा सर्वांगीण रोड नाल्यापासून तर जो आज बी आमच्या परिसरामध्ये जंगलातून नाला येतो, त्या पाणी जंगलातून वाहत येतो, पण त्याच्यासाठी उपाययोजना ज्या नगरसेवकांनी केले नाही ते आम्ही करणार। या मुद्द्याला घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहोत।